छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील असलेले भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलं स्थापण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे काँग्रेसच्या माध्यमातून चालू असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केली। काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला महत्त्व दिलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आणि त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते। तर शिवेंद्रराजे भाजपा आणि संघाची री ओढतायत असा पलटवार काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। समाजामध्ये तेढ निर्माण करतात मुद्दामून राजकारणासाठी आणि मग दुसऱ्यांनाही करायचे की जातीवादी पक्ष आहे म्हणते हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे। आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं। याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे। शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे भाजपची री ओढत आहेत, हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे। माझा शिवेंद्रराजे भोसलेंनाच उलटा प्रश्न आहे की आज जे त्या ज्या पक्षात आहे त्या पक्षाची विचारधारा कुठून आली आहे हे सगळ्यांना माहिती आहे। थेट नेमका त्यांना प्रश्न आहे की भाजप ज्या मुशीतून तयार झालेला विचार आहे हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा विचार आहे। दरवेळेला शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं बद्दलचं जे काही विधानं केली गेलेली आहेत ती काँग्रेसकडून पूर्वीपासून होत आलेली आहे। म्हणून या लोकांची जी नीती आहे ती पाकधार्जिनी ज्याला म्हणतात ती नीती या काँग्रेसची राहिलेली आहे। त्यांना इंग्रजाची जी काही भूमिका होती तोडो आणि जोडो त्या तोडातोडीमध्ये ही काँग्रेस आघाडीवर आहे। म्हणून भारत जोडोची यात्रा काढतात आणि मुस्लिमाला भडकवणं हेच काँग्रेसचं ध्येय धोरण असलेलं राहिलेलं आहे।